नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। मी आहे कोमल वासलवार। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक राजा आणि 7 राणीची कथा सांगणार आहे। ही कथा ऐकल्याने तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। जे तुम्हाला उत्तर हवे असेल ना तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की मिळतील। खूप काळापूर्वी एक राजा होता। त्या राजाचं राज्य दूरपर्यंत पसरलेलं होतं। त्या राजाला 6 राण्या होत्या। राजा खूप दयाळू आणि धार्मिक प्रवृत्तीचा होता। तो नेहमी आपल्या प्रजेसाठी काम करायचा। तो राज्यातील प्रजेला आपल्या मुलासमान मानत असे। राजाची पत्नी देखील आपल्या राजाला खूप प्रेम करायची। त्या राजाच्या सीमा खूप दूरपर्यंत पसरलेल्या होत्या। राजा आणि आपल्या राज्यात प्रजेला कोणत्याही प्रकारचे दुःख जाणवू देत नव्हता। राजा सर्वांचा विचार करायचा, पण त्याला कोणतेही मूल नव्हते। राजाने एक करून 6 लग्न केली, पण अजूनपर्यंत कोणत्याही राणीकडून त्याला संतान प्राप्ती झाली नव्हती। राजा घरात पूजापाठ करत असे आणि राज्यातील सर्व मंदिरामध्ये जाऊन पूजापाठ यज्ञ करवत असे, दान धर्म करत असे, पण तरीही राण्या माता बनवू शकल्या नाहीत। जसं वेळ जात होता तसं राजा अधिक निराश होऊ लागला आणि एक वेळ अशी आली की राजा खूप दुःखी होऊ लागला। राजाच्या दुःखाने राजाची प्रजा देखील दुःखी झाली होती आणि तो जो पूर्ण होत नव्हता। त्या राजाचे लोक ईश्वराकडे मनाने इच्छा करत होते आणि प्रार्थना करत होते की राजा यांच्या येथे कमीत कमी एक पुत्र होऊन जावा, जो त्यांच्या राज्याचा येणारा राजा बनेल। त्यासाठी त्याची प्रजा देखील देवी देवतांची आराधना करत असेल। तिकडे बसना। काही सोडले तरी तो पीर फकीर साधू संन्यासी सर्वांची सेवा करे, पण अजूनपर्यंत कोणाचाही आशीर्वाद राजा मिळू शकला नव्हता। एक दिवस राजा जंगलात शिकार करण्यासाठी निघाला। शिकार करताना राजा एक हरिणीचा पाठलाग करत जंगलात खूप दूरवर गेला। हरिण त्याला मिळालं नाही, तरीही कुठे गायब झालं होतं ते माहीत नाही। राजा खूप वेळा हरिणीला जंगलात इकडे तिकडे शोधत राहिला, पण हरिण त्याला काही दिसले नाही। खूप वेळ फिरत राहिल्यानंतर राजा पाण्याच्या तडफडत्या भासामध्ये गेला होता। राजा आपल्या मार्गावरून थोडा भटकलेला होता, तरी तो घोड्यावर बसून जात राहिला। चारही दिशांना त्याला घनदाट जंगल दिसलं होतं। अचानक त्याला कुठून तरी कलकल आवाज ऐकू आला। राजा विचार करू लागला की कदाचित इथे कुठेतरी झरणा आहे। झरणाचा आवाज ऐकू आला। राजा घोड्यातून खाली उतरला आणि जसं पाणी पिण्यासाठी गेला, अचानक त्याला एक तिथे आवाज ऐकू आला। तू कोण आहेस? तुला दिसत नाही का मी इथे आंघोळ करत आहे? तू इथे कसा आलास? राजा चकित होऊन मागे फिरला। खरोखरच आपल्या पाण्याच्या तडफडल्या फासामुळे त्याला दिसले होते की एक मुलगी झरण्यात आंघोळ करत आहे। त्याने लवकरच आपल्या डोळ्यांना दुसऱ्या दिशेने फिरवले आणि म्हणाला, मला खूप तहान लागली आहे, म्हणून मी इथे पाणी पिण्यासाठी आलो आहे। मला क्षमा करा, मी तुम्हाला पाहिलं नाही। तुम्हाला त्रास होत असेल तर मी पाणी पिऊन लगेच इथून निघून जाईन। असो, मी तर मार्गात भटकलेलो आहे। तुम्ही कोण आहात आणि घनदाट जंगलात एकटे कसे काय राहतात? राजाने प्रश्नाचे उत्तर देत ती मुलगी म्हणाली, मी इथे जवळच्या गावात राहते। रोज इथे येते आणि या झऱ्यात आंघोळ करते। हा झरा आणि नदी जंगलाच्या मध्ये आहे, म्हणून मी इथे कधीच कोणी आलेलं नाही। मी तर निश्चिंतपणे आंघोळ करत असते। मला माहीत नव्हतं की तुम्ही इथे येणार आहात। तुम्ही माझ्या बाजूने थांबून पाणी पिऊ शकता आणि थोडा वेळ इथे थांबू शकता। थोड्या वेळाने मी तुम्हाला मार्ग दाखवते। राजा तिथून थोडा अंतर गाठून एका झाडाच्या सावलीत थांबला। ती मुलगी जलद गतीने आंघोळ करून एका दगडाच्या आड जाऊन कपडे बदलू लागली। काही वेळातच तिथे बाहेर येऊन राजाच्या जवळ आली। ती म्हणाली, तुम्हाला अजून पाणी पिण्याची गरज आहे का? राजा म्हणाला, नाही, पाणी तर मी पिलं आहे। आता तू मला तुझा परिचय दे, माझी मदत कर। ती मुलगी म्हणाली, मी माझ्या घरी जाण्यासाठी काही फळं तोडली आहे। घरी घेऊन जाण्यासाठी काही फळं तोडली आहेत। तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही खाऊ शकतोस। तुम्हाला ते फळ खायचे असेल तर मी तुम्हाला देऊ शकते। असं म्हणत तिने राजाचा उत्तर एकाच्या आत टोकऱ्यातली बांधलेली फळं झऱ्याच्या पाण्यात धुवून खाण्यासाठी राजाकडे देऊ लागली। राजा सतत मंत्रमुग्ध होऊन तिला पाहत होता। राजा पाहतो की तिने खूप सलीकेने पानावर फळं ठेवली। राजा ती फळं मुलगीकडून घेतो आणि विचारतो, तू खाणार नाहीस का? मुलगी म्हणाली, नाही, अतिथी आहात तुम्ही, खा। फळ खात असताना राजा म्हणाला, अजूनपर्यंत तुम्ही तुमच्याविषयी काहीच सांगितलं नाही। मला तुमच्या देखील जाणून घ्यायचं आहे। मुलगी म्हणाली, माझं नाव रूपा आहे। मी इथे जवळच्या गावात राहते। माझ्या गावाचं नाव कोटस आहे। माझ्या कुटुंबात फक्त मी आणि माझी आई आहे। आम्ही जंगलातून फळं आणि लाकडं आणतो आणि त्याला विकून आपलं जीवन चालवतो। घराच्या जवळ थोडी जमीन आहे, त्यामध्ये आम्ही थोडं धान्य आणि भाज्या पिकवतो, त्यामुळे आमचा खर्च चालतो। यावर ती मुलगी म्हणाली,
मी तर माझ्याविषयी तुम्हाला सगळं सांगितलं, आता तुम्ही देखील तुमच्याविषयी काहीतरी सांगा. तुम्ही कोण आहात? राजाने एक क्षण विचार केला आणि नंतर म्हणाला, जेव्हा मी पुढच्या वेळी येईन तेव्हा सांगेन. यानंतर रूपाने राजाला मार्ग दाखवला. राजधानीत जाण्यापूर्वी राजा रूपाला म्हणाला, रूपा तू 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 हे तरी सांगितलं नाहीस की तुला पुन्हा कुठे भेटू शकतो. रूपा म्हणाली, तुम्हाला मला भेटायचं आहे. राजा म्हणाला, फक्त तुझा चेहरा पाहून तुझ्याशी बोलू इच्छा होते. यावर रूपा हसत म्हणाली, मी तुम्हाला सांगितलं होतं की मी ते रोज येते. सकाळी लाकडं घेऊन आईला देते, नंतर फळं घेऊन जाते, त्यानंतर जेवण करून आम्ही भाजी आणि फळं विकायला बाजारात जातो. मी तुम्हाला रोज याच वेळी इथे भेटेन, किंवा तुम्ही हवे असल्यास तुम्ही माझ्या गावातही येऊ शकता. यानंतर राजा तिथून निघाला आणि आपल्या राजधानीत आला. पण राजा रूपावर मोहित झाला होता, त्यामुळे तो बेचैन होऊ लागला. त्याला बारकाईने रूपाशी भेटण्याची इच्छा होत होती. तो समजत नव्हता की 6 राण्या असूनही त्यांचे हृदय रूपाकडे का आकर्षित होत आहे. जेव्हा सहन करणे कठीण झाले तेव्हा जंगलात घडलेल्या सर्व गोष्टी त्याने आपल्या मंत्र्याला सांगितले. मंत्रीजींनी म्हटले, महाराज, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्या मुलीशी विवाह का करत नाही? कदाचित तिच्यामुळे तुमच्या राज्याला उत्तराधिकारी तर मिळेल. मंत्र्याचा हा सल्ला ऐकल्यानंतर दुसऱ्या दिवशी राजा आपल्या मंत्र्याला सोबत घेऊन रूपाशी भेटण्यासाठी निघाला. झऱ्याजवळ पोहोचून त्याने रूपाला आवाज दिला, पण ती रूपा तिथे नव्हतीच. अनेक वेळा आवाज दिल्यानंतर तो तिथेच थांबला. खूप वेळ वाट पाहिल्यानंतर त्याला रूपा दिसली नाही. त्यामुळे राजा मंत्र्यांना बोलून, आज रूपा दिसत नाही वाटतं, ती आज आलेली नाही किंवा ती परत गेली आहे. पण तिने काही सांगितलं नाही की ती रोज इथे येते, तर आज का नाही आली? मंत्रीजीने म्हटलं, महाराज, का नको आपण तिच्या गावात जाऊ? राजा म्हणाला, होय, हेच वाटत आहे. रूपाच्या गावात जाण्याचा निश्चय केला. हे निश्चय करून ते दोघे गावात पोहोचले आणि रूपाचं नाव घेऊन तिच्या घरापर्यंत पोहोचले. त्यांना पाहून गावकऱ्यांनी रूपाचं घर दाखवण्यासाठी त्यांच्यासोबत येण्यास सुरुवात केली. तिथे पोहोचल्यावर राजा बघतो की रूपाच्या झोपडीबाहेरच कोणी दिसत नाही. रूपा शांतपणे आपल्या झोपडीमध्ये बसली होती. राजा आवाज देऊन म्हणाला, रूपा, तू इथे काय करत आहेस? बाहेर ये, बघ, मी तुला भेटायला आलो आहे. मी झऱ्याजवळ तुझी वाट पाहिली, पण तू आज फळं घेऊन गेली होतीस का? आवाज ऐकून रूपा बाहेर आली. तिच्या डोळ्यात अश्रू आले होते. राजाने विचारले, रूपा, काय झालं? तू का रडत आहेस? उठ, घाणेरडे. तिच्या डोळ्यात अश्रू भरले होते. राजाने विचारले, रूपा, काय झालं? तू का रडत आहेस? आसपासच्या ग्रामीण गावामधून एकाने सांगितले, राजन, तिच्याजवळ फक्त तिची आई एकच होती, तीही गेली. तिला सर्पाने डसले होते आणि आता ही बिचारी एकटीच राहिली आहे. तुम्हीच सांगा, अशा परिस्थितीत ही बिचारी रडणार नाही तर काय करणार? आपण कोण आहात? मंत्रीजींनी राजाचा परिचय दिला आणि मंत्रीजीची बातमी ऐकून संपूर्ण गावात खळबळ माजली. सर्वांनी एकत्रित येऊन राजाचे स्वागत केले. राजा गावचा मुखियाला म्हणाला, मला रूपाशी विवाह करायचा आहे, तुम्हाला काही हरकत आहे का? मुखिया म्हणाला, नाही, आपली मुलगी राजाची राणी बनेल. आमचं तर भाग्यच खुललं. हा गाव आता तुमचं सासर असेल. यापेक्षा आधीच आम्हाला काय हवं आहे? गावकऱ्यांनी लवकरच सर्व तयारी करून राजा आणि रूपाचा विवाह करून टाकला. राजाने रूपाला नवीन नाव दिले, राजलक्ष्मी. राजा आणि मंत्रीजी नव्या राणीने राजलक्ष्मीला घेऊन राजधानीत जाण्यासाठी तयार झाले. गावकऱ्यांनी अश्रू गाळत आणि नम डोळ्यांनी गावच्या मुलीला रूपाला पाठवले. राजलक्ष्मी आता राजासोबत आपल्या सासरी राजमहालात राहत होती. राजाच्या नव्या राणीस पाहून त्यांच्या इतर 6 राण्या ईर्षेने राख झाल्या. त्यांनी मनाने दुःखी असतानाही आतल्या आत खुश राहण्याचा प्रयत्न करून राजलक्ष्मीचं स्वागत केलं. आता राजलक्ष्मी सोबत राजलक्ष्मी भोळी भाळी मनाची होती. ती आपल्या सौत्यांच्या मनात लपलेल्या ईर्ष्याला ओळखू शकत नव्हती. तिला माहीत नव्हतं की तिच्या सौतीवर तिच्यावर किती तिरस्कार करत आहे. ती त्यांना आपल्या मोठ्या बहिणीप्रमाणे आदर करत होती. राजलक्ष्मीच्या विवाहाला काही काळ झाला, पण तरी त्यांना संतान झाली नाही. एकदा एक संन्यास महाराज त्या राज्यात येत होते. तो संन्यासी त्या परिस्थितीत खूप प्रसिद्ध होता. जेव्हा मंत्रीजींनी त्या संन्यासी महाराजाबद्दल माहिती सांगितली
तेव्हा त्यांनी राजाकडे येऊन सांगितले, महाराज, ते संन्यासी खूप मोठे महात्मा आहेत. का नाही तुम्ही राजदर्शनात बोलून या समस्येचा उपाय विचारला जावा. राजा मंत्र्याच्या विचारास सहमत झाला आणि त्यांनी म्हटले की संन्यासी महाराजांना आदरपूर्वक महालात बोलवावे. जेव्हा तो महात्मा महालात पोहोचला तेव्हा राजाने खूप आदर सत्कार केला आणि त्यांना आपल्या समस्येबद्दल सांगितले. राजाने आपल्या सर्व राण्यांना राजदरबारात बोलावले. महात्माने त्यावेळी काही न सांगता महाराजांपासून काही दिवस महालात राहण्याची परवानगी मागितली, जी राजाने आनंदाने स्वीकारली आणि आपल्या सेवकांना आज्ञा दिली की महात्माजीचे राहण्याचे व्यवस्थापन करावे. राजाने आपल्या सर्व राण्यांना सांगितले की महात्माजीचा पूर्ण आदर सत्कार केला पाहिजे. मोठ्या 6 राण्या महात्माच्या फाटलेल्या जुन्या कपड्यामध्ये पाहून त्यांना चांगलंच वाटत नाही. त्या सर्व महात्माच्या फाटलेल्या कपड्यामध्ये बघत होते. कोणत्या ना कोणत्या बहाण्याने त्याची सेवा करत होते. छोटी राणी राजलक्ष्मी महात्माचा सेवाचा आदर सत्कार करीत होती. कदाचित जंगलात वाढल्यामुळे तिला याबाबत काही गर्व नव्हता की तिने राजाची राणी आहे. तिने मानाने महात्माची सेवा केली. काही दिवसानंतर महात्मा जाण्यासाठी तयार झाले. जाण्यापूर्वी त्यांनी सर्वांना आशीर्वाद दिला. अखेर सर्वात छोट्या राणीला राजलक्ष्मीला आपल्या जवळ बोलावून म्हणाले, बेटी, तुम्ही माझी खूप सेवा केली आहे. मला खूप लक्ष दिले आहे. लवकरच तुम्हाला संतान मिळेल आणि या महालात मुलांचे आवाज गरजतील. हे ऐकून राजा आणि राजलक्ष्मी खूप खुश झाले. त्यांना अशा प्रकारे आशीर्वाद देऊन महात्माजी निघून गेले. आणि खरंच काही दिवसामध्ये आज छोटी राणी गर्भवती राहिली. काही दिवसातच राजलक्ष्मी राजाला शुभ समाचार दिला की तो पिता होणार आहे. राणी गर्भवती आहे हे ऐकून राजा आनंदाचा पारावार राहिला नाही. आता राजलक्ष्मीचा आणखीन काळजी घेऊ लागला. राजलक्ष्मीला कुठं ठेवू आणि कुठं नाही असं करू लागला. कुठली अडचण येऊ नये यासाठी राजमहालामध्ये सर्व सेवकांना त्यांच्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी निर्देश दिले. त्यांनी कुलगुरूंनाही निर्देश दिले की त्यांना रोज राणीला धार्मिक आणि प्रेरक गोष्टी सांगावे. या समाचारामुळे संपूर्ण राज्याची आनंदाची लहर पसरली. अनेक संपूर्ण राज्यामध्ये लोक आनंद साजरे करू लागले. चारही बाजूने अभिनंदनाचा गाजावाजा सुरू झाला. सर्वजण खुश होते की राजाला वारसा मिळणार आहे. पण मोठ्या 6 राण्या मात्र जळून खाक झाल्या. या 6 राण्या एकमेकावर विचार करण्यास लागल्या की आता काय होणार. आता त्यांचा सर्व विचार करत होता की छोटी राणी आधीच राजाला खूप प्रिय आहे. तिला मुलगा होणार असल्यामुळे तिच्यावर अधिक लक्ष ठेवले जाईल. तीच पटराणी बनेल. त्यानंतर आमचं तर काही महत्त्वच राहणार नाही आणि ती आम्हाला दासीप्रमाणे समजेल. अशा प्रकारे त्या एकत्र येऊन राजलक्ष्मीला सतत त्रास देण्याचा प्रयत्न करीत होत्या. पण त्यांचा कोणताही प्रयत्न सफल होत नव्हता. कधी कुलगुरूचे लोक रस्त्यात येत, कधी प्रजा तर कधी दास्या, कधी स्वतंत्र रस्त्यात अडथळा बनत असे. अशा प्रकारे वेळ जात होता आणि राणीच्या गर्भावस्थेचा काळही खूप जवळजवळ पूर्ण होऊ लागला. त्यावेळी अचानक राज्याच्या सीमेवर बंडखोरांनी विद्रोह केला. त्यांच्या विद्रोहाला दाबण्यासाठी सेनापतींनी पाठवण्यात आले, जो आपल्या कामात असफल झाला. मग राज्याच्या सीमेला स्वतःच राजा जावे लागले. राजा आपल्या मोठ्या राणी आणि छोटी राणी राजलक्ष्मीची योग्य काळजी घेण्याचे निर्देश देऊन विद्रोह दाबण्यासाठी सैन्यासाठी महालात निघून गेला. राजा गेल्यानंतर मोठ्या राणींनी चांगली संधी मिळाली. आता त्या छोट्या राणीला चुकीच्या गोष्टी सांगत राहिल्या आणि तिच्याकडून अशी कामे करून घेत होत्या की तिच्या गर्भाला हानी होईल. दिवसातून एकदा कुलगुरू येत आणि पाठ करून जात. कुलगुरू छोटी राणी धैर्य देत आणि तिच्याशी मधुर बोलत मुलांसाठी आवश्यक सावधगिरी सांगून जात. राणी राजलक्ष्मी समजत नव्हती की कुलगुरू आणि मोठ्या राण्यांच्या बोलण्यात फरक का आहे. अखेर बरोबर कोण आहे. हे दोन्हीचे बोलणे एकमेकाच्या अगदी उलट आहे. ती विचार करत होती की कुलगुरू तर पुरुष आहेत, राण्या तर महिला आहेत. महिलांची बोलणे तर पुरुष समजून घेऊ शकत नाही. म्हणून मोठ्या राण्या जे सांगतात तेच बरोबर आहे असे तिला वाटत होते. तिला असं वाटत होतं की मोठ्या राण्याच चुकीचं बोलणार नाहीत. म्हणून ती डोळे बंद करून मोठ्या राण्याची प्रत्येक गोष्ट मानत राहिली. एक दिवस राणीला प्रसव पीडा सुरू झाली. तिने मोठ्या राणीला तिला प्रसव पीडा सुरू झाली. दीदी, मला खूप त्रास होत आहे. काही उपाय करा. प्रसव कसा होणार. वेळ पूर्ण झाला आहे. मोठ्या राणीची खूप ईर्ष्या होती. ती विचार करत होती की आता इतके लक्ष ठेवले जाते. बाळ जन्माला झाल्यानंतर किती मान मिळेल हे विचारून मोठी राणी छटपटत होती. पण छोटी राणी अशी मदत मागणारे पाहून तिच्या मनात विविध प्रकारचे षडयंत्र येऊ लागले. तिने छोट्या राणीला खूप गोड शब्द सांगितले. तू चिंता करू नकोस.
मी काहीतरी करते, मी दाईला बोलवते. त्यावेळेस तू असा कर, तिथे एक समोर कोठरी आहे, त्यात तू तोंड घालून उभी राहा, त्यामुळे तुला आराम मिळेल आणि प्रसव आरामात होईल. तोपर्यंत दाई येईल. राजलक्ष्मीला असे सांगून मोठी राणी तिथून निघून गेली. ती राजमहालाच्या दाईला बोलावून घेतले, तिला भरपूर धन आणि तिला आपल्याकडे करून घेतले. यानंतर एकत्रितपणाने वाट पाहू लागल्या. दुसरीकडे मोठ्या राणीच्या जाण्याच्या नंतर राणी राजलक्ष्मीने कोठरीत तोंड घालून लागली. कोठरी उंच असल्याने राणीचे तोंड कोठरीच्या आत जात नव्हते. हे पाहून तिने विचार केला की आता काय करावे. तिने कधी कुणाचे प्रसव होताना पाहिले नाही, त्यामुळे तिला काहीच माहिती नव्हती. त्यामुळे तिने समोर एक पाण्याचा घडा पाहिला. तिने विचार केला की येथे पिण्यासाठी जो पाण्याचा घडा ठेवला आहे तोही तर मातीचाच आहे. मी इकडे यामध्ये तोंड घालू शकते, कारण मोठ्या बहिणींना तिला चुकीचे सांगितले नव्हते हे तिला खात्रीशीर पटले होते. ती घड्यातून पाणी फेकून देऊन तोंड घालू लागले. तिचे तोंड घड्यातही जात नव्हते. ती डोळे बंद करून घड्याच्या वर तोंड ठेवून तिथेच बसली आणि दुःखामुळे हाहाकार करत राहिली, पण तिला बघणारं कोणीच नव्हतं. दुसरीकडे मोठ्या राण्या आणि इतर राणींनी त्यांच्या विश्वासपात्र दाईला सांगितले की तू छोटी राणीच्या खोलीसमोर बाहेर उभी राहा आणि पहा की तू तिथे कोणी दुसरं जात नाही. दाई खोलीच्या बाहेर उभी राहिली. छोटी राणी वेदना सहन करीत होती. देवाची कृपा झाली आणि राणीने एक एक करून 7 मुलांना जन्म दिले. त्यात 6 मुलगे आणि 1 मुलगी जन्माला आली. खूप जास्त वेदना झाल्यामुळे राणी बेहोश झाली आणि घड्याजवळच पडली. हे पाहून दाईने त्वरित मोठ्या राणीस बोलवले आणि सर्व मुलांना त्यांच्या समोर दाखवले. मोठ्या राणीसोबत सर्व छोटी राणी देखील तिथे आल्या आणि त्यांना हे पाहून आश्चर्यचकित झाले की छोट्या राणीने एकाच वेळी 7 मुलांना जन्म दिला आहे आणि सर्वच मुलं निरोगी आणि तंदुरुस्त आहेत. त्यांनी त्या दाईला सांगितले की तू जलदपणे इथून जा, लवकर जा, काहीही कर आणि वीट आणि दगडाचे तुकडे घेऊन ये. दाई जलदीपणे दगडाचे तुकडे घेऊन आले. त्यानंतर मोठ्या राणीने दाईला सांगितले की तू येथे या सर्व मुलांना घेऊन जा आणि जंगलात त्यांना मारून जमिनीत गाड. आम्ही तुला सोने आणि चांदीच्या नाण्याचे जे वचन दिले आहे ते तुला लवकरच मिळेल. दाई खूप खुश झाली आणि ती सर्व मुलांना घेऊन तिथून निघून गेली. तिच्या निघाल्यावर सर्व राण्यांनी मिळून तिथे मुलांचं अस्तित्व सर्व चिन्हे साफ केले. मुलांच्या जागी तिने तिथे वीट आणि दगडाचे तुकडे ठेवले. घडा मोडून त्याचे तुकडे इथे सोडले आणि नंतर सर्व राण्या त्यांच्या खोलीत गेल्या. थोड्या वेळातच दाई पुन्हा तेथे आली. त्यांच्या जवळ आली. मोठ्या राणीने तिलाच विचारले, काय झालं, तुम्ही त्यांना मारून जमिनीत गाडलं का? दाईच्या होय असे सांगितले. सर्व राण्या खूप खुश झाल्या आणि राणीने त्यांना इनाम म्हणून भरपूर सोने आणि चांदीच्या नाण्यासह निरोप दिला. याप्रमाणे सर्व काम करून सर्व राण्या छोटी राणीच्या राजलक्ष्मीजवळ आल्याने तिच्या पाण्याचे शितोंडे मारून छोट्या राणीला जागी केलं. जागी येताच राणीला खूप कमकुवत जाणवत होते. तिने मोठ्या राण्याला विचारलं की माझे मूल कुठे आहे? मला मुलगा की मुलगी झाली? जवळ असलेल्या वीट आणि दगडांच्या तुकड्यांमध्ये इशारा करत राणीने सांगितले की हे बघ, तुम्ही या वीट आणि दगडांना जन्म दिला आहे. छोटी राणी राजलक्ष्मी हे ऐकून आश्चर्यचकित झाली. असं कसं होऊ शकतं? मी वीट आणि दगडांना जन्म कसा दिला आहे? छोटी राणी जवळ वीट आणि दगडांचे तुकडे तिने रडताना म्हटलं, वीट आणि दगड असं कसं होऊ शकतं? हे शक्यच नाही. मूल तर नक्कीच झालं असेल. मोठ्या राण्याने उत्तर दिलं, तर मग आम्ही ते का कुठं लपवलं का? यालाच तुम्ही जन्म दिला आहे. हे घ्या आणि आता तुम्ही यांना सांभाळा. असं सांगून सर्व वीट आणि दगडाचे तुकडे त्यांच्या थैल्यात भरले. आता त्यांना राजाच्या येण्याची वाट पाहायची होती. छोटी राणी खूपच आश्चर्यचकित आणि त्रस्त होती. तिला समजत नव्हतं की असं कसं होऊ शकतं. लवकरच सर्व राण्यांनी ही बातमी राजमहालात दिली. महालभर पसरवली की छोटी राणी मुलांच्या बदल्यात वीट आणि दगडांना जन्म दिला. काही वेळानंतर राजा युद्ध जिंकल्यानंतर आपल्या नगरात परत आले. त्यांच्या स्वागताचे भव्य तयारी करून आली, परत लोकांच्या चेहऱ्यावरती उत्साह आणि आनंद दिसत नव्हता. त्यांची त्यांनी कल्पना केली नव्हती. त्यांना मोठा आश्चर्य झाला. राजा भवनात आल्यावर पटराणी आणि सर्व राण्यांनी त्याचे स्वागत केले. छोटी राणीचा चेहरा उदास होता, परंतु इतर राण्या खूप खुश दिसत होत्या. राजमहालात असलेल्या या वातावरणामुळे राजा भवनात आल्यावर पटराणी सर्व राण्यांनी त्याचे स्वागत केले, परंतु इतर राण्यांसोबत खूप खुश दिसत होत्या.
छोट्या राणीचा उदास चेहरा पाहून त्याने विचारले, राणी राजलक्ष्मी काय झाले, तुम्ही इतकी दुःखी का दिसत आहात? व यावर छोटी राणी राजलक्ष्मी काही सांगण्याच्या आधीच मोठ्या राणीने उत्तर दिलं, महाराज ही दुःखी कशी नसेल, त्यांचे भेद उघड झाला आहे. राजाने काही समजत नसल्याचे त्याने मोठ्या राणीकडे विचारले, तुमच्या या सर्व सांगण्याचा काय अर्थ आहे? राणी सांगा तरी काय झालं? राणीला प्रसव झाला का नाही? मोठ्या राणीने जिचं पटराणीचं स्थान होतं ते खोट्या दुःखांचा आव आणत म्हणाली, महाराज आम्ही तर गेलो, आम्हाला मोठ्या फसवणुकीत ठेवले गेले. महाराज या राजलक्ष्मीने मासूम चेहऱ्याच्या मागे खूपच कपट आहे. महाराज हिला गर्भवती असल्याचे ठग करून हिच्या गर्भात काहीच नव्हते, हिचा फक्त दिखावा होता आणि हिने आम्हाला फसवून गर्भात काहीच असलं तरी त्यात काहीतरी असायला हवं, पण हिला तर फक्त वीट आणि दगड जन्मले आहेत. वीट आणि दगड हिच्या खोलीतच ठेवले आहे, तुम्ही जाऊन स्वतः बघा. पटराणी आणि राजा आणि राजलक्ष्मीला कक्षात घेऊन गेले आणि वीट आणि दगडांचे तुकडे दाखवले. राजा वीट आणि दगडाचे तुकडे आश्चर्यचकित झाला आणि म्हणाले, हे कसे होऊ शकते? मानवी गर्भात हे वीट आणि दगड कसे जन्माला येऊ शकतात? मोठी राणी पटराणी म्हणाली, महाराज तेच आम्हीही सांगत आहोत, हिने आमच्या सोबत गर्भवती होण्याचं नाटक केलं. आपण सगळे अपेक्षित होतो, राजाला वारस मिळेल अशी आशा होती, त्यामुळे आम्हाला मातेचंही सौभाग्य मिळेल, पण असं काहीच नाही झालं. मोठ्या राणीने असे सांगितल्यावर तिच्या गोष्टीमध्ये काहीतरी तथ्य असल्याचा विचार करू लागला. राजाने क्रोधात राणीकडे राजलक्ष्मीकडे वळला आणि विचारले, तुम्ही हे आम्हाला इतका मोठा धोका का दिला? तुमची हिंमत कशी झाली? जर तुम्ही असं केलं नसतं तर तुम्ही याला भीतीचं विधान मानून संतोष करून घेतलं असतं की आमच्या भाग्यात संततीत सुख नाही, पण तुम्ही असं कसं करू शकता? जीवनात सर्वात मोठा या आशेला धक्का का दिला? आम्ही तुमच्या मासूम चेहऱ्यावर मोहित होऊन तुम्हाला आमची राणी बनवून घेतलं, तुम्हाला इतकं प्रेम आणि आदर आणि मान दिला, पण तुम्ही त्या मानाला योग्य नाहीये. तुम्ही आम्हाला धोका दिल्यामुळे याबाबत विचार केला की आम्हाला तुमच्याकडून अशी आशा नव्हती, पण तुम्ही जो धोका दिला आहे ना, याचा दंड तुम्हाला भोगावा लागेल. आजपासून तुम्ही आमची राणी नाही तर महालाची नोकरानी असेल. जा, आमच्या समोरून जा, नाहीतर मी क्रोधात काही करू शकेल. राजाच्या या शब्दाने छोटी राणी खूप दुःखी झाली, पण ती काही करू शकत नव्हती. ती त्या कक्षातून बाहेर गेल्याने एका कोपऱ्यात बसून रडू लागली. या घटनेनंतर राजमहालात छोट्या राणीचं जीवन खूप कठीण होऊन गेलं. मोठी राणी सर्व राण्या तिच्याशी खूप वाईट वागू लागल्या. महालात नोकराणीचं अधिक काम तिच्याकडून घेतलं जाऊ लागलं. तिला महालाची स्वच्छता करायला लावलं गेलं. राणी खूप दुःखी झाली आणि तिचं दुःख वाढतच गेलं, पण तिच्याकडे हे सिद्ध करण्याचा पुरावा नव्हता की ती आपल्या गर्भावस्थेला सिद्ध करू शकली नाही. तिला ठाऊक होतं की ती खरंच गर्भवती आहे. तिला तिच्या मनात अनेक वेळा विचार येत होते की या मुलांचं काय झालं असेल. अनेक वेळा तिच्या मनात विचार येत असेल ती राजमहल सोडून आपल्या गावात जावी आणि आपल्या जुन्या जीवनशैलीला पुन्हा सुरुवात करावी. आता तिला आपल्या जुन्या जीवनाची खूप आठवण येऊ लागले. पण ती विचार करत असे की राणी बनल्यानंतर तिचे गावकरी किती आनंदित झाले होते. ती विचार करत होते की ती जाऊन आपली दुर्दैवी कथा त्यांना कोणत्या मुखाने सांगेल. अशा प्रकारे वेळ जात राहिला आणि बराच वेळ निघून गेल्यानंतर एक दिवस राजा दरबारात बसले होते. राज्याच्या कामामध्ये व्यस्त होते. त्यावेळी एक प्रहरीने त्यांच्या जवळ येऊन माहिती दिली. प्रहरी म्हणाला, महाराज, मनसुखा गावचे प्रधानजी आपल्याशी भेटू इच्छित आहेत. राजा ग्राम प्रधानाला बोलवण्याची आज्ञा देतात. मनसुखा गावचे ग्राम प्रधान आले आहेत आणि राजा यांना सुकून सन्मानाने नमस्कार केला आणि आज्ञेची वाट पाहू लागला. राजा म्हणाले, ग्राम प्रधानजी, सांगा तुमची काय समस्या आहे? ग्राम प्रधान म्हणाला, महाराज, आपल्या शासनात कोणालाही काही समस्या असू शकत नाही. राज्यात आणि आपल्या गावात सर्वजण आनंदात आहे. मी इथे आपल्याला एक आश्चर्यकारक आणि चमत्कारी घटना सांगण्यासाठी येथे आलो आहे, ज्याबद्दल जाणून आपल्या सोबत आम्ही सर्व गावकऱ्यासारखेच आपल्या देखील आश्चर्य वाटेल. महाराज, मला वाटलं की आपल्याला याबद्दल माहिती असावी, म्हणून मी इथे आलो आहे. राजा म्हणाले,
प्रधानजी, अशी कोणती चमत्कारी घटना घडली आहे त्याबद्दल आम्हाला सांगा. प्रधान म्हणाला, महाराज, आमचे गाव जंगलाच्या जवळ आहे. तिथे अनेक गोष्टी, झाडं आणि गवत आहे. त्यामुळे गेल्या काही काळात आम्ही तिथे एका ठिकाणीच एक चंपा फूल आणि अनेक बांबूच्या रोपांना पाहिले आहे. हे रूप स्वतःच उगवले आहे, त्यांना कोणीतरी लावलेलं नाही. सुरुवातीला तर आमच्या कोणी यावर विशेष लक्ष दिले नाही, पण आता त्यांच्याबद्दल विचार करण्यास भाग पडणे आहे. महाराज, उंच बांबूच्या रूपामध्ये एक चंपाचे एक झाड आहे. असं वाटतं की बांबूच्या रूपाने चंपाच्या झाडाला सुरक्षा करण्यासाठी घेरा घातला आहे. त्यामुळे त्यांना पाहून असं वाटतं की हे बांबूचे रोप खास करून चंपा झाडाच्या संरक्षणासाठी लावले आहे. पण महाराज, पण हे एकच सत्य आहे की आमच्या गावातील कोणत्याही व्यक्तीने हे रोप लावलेले नाही आहे. हे सर्व रोप एकत्र स्वतःच उगवले आहेत. महाराज, याहून देखील मोठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा एक चंपाचं झाड फुलांनी भरलेलं आहे, परंतु कुणाच्या तोडण्याने त्याचे फूल फुटत नाही. चंपाच्या झाडातून ते जे फूल खाली पडतात तेच आम्ही उचलतो. हे फूल खूपच सुगंधित आहे. पण महाराज, जर कुणी व्यक्ती फूल तोडण्यासाठी हात पुढे वाढवितो तर चंपाची फुले सर्व चंपाची फुले सर्व आकाशाकडे खूप उंच उडतात. महाराज, इतकेच नाही तर त्यांच्या मानवाचा आवाजही येतो. चंपा आणि बांबूचे सर्व झाड मानवाच्या आवाजात बोलत आहे. ग्रामप्रधानचे हे सर्व बोलणे ऐकून राजा आश्चर्यकारक झाले. राजा आणि सर्व दरबारी थक्क झाले. राजा म्हणले, असं कसं होऊ शकतं? झाडे मानव आवाजात कसे बोलू शकतात? ठीक आहे ग्रामप्रधानजी, आपल्याला हे सांगावे लागले की ते झाड बोलत असताना काय म्हणतात. ग्रामप्रधान म्हणाले, महाराज, जेव्हा कोणतीही व्यक्ती फूल तोडण्यासाठी चंपाच्या झाडाकडे हात वाढवते तेव्हा चंपाच्या हातातून चंपाच्या झाडातून आवाज येतो, बांबू भैया, हे या गावातील ग्रामीण फूल बांबू भैया गावातील फूल तोडण्यासाठी आले आहेत. त्यांना फूल देऊ का? मी उंचावर जाऊ? त्यानंतर बांबूच्या झाडातून आवाज येतो, नाही बहिणा, उंचावर जा. यानंतर चंपाच्या डाळ्या इतक्या उंच होतात की त्यांना कुणीही हात लावू शकत नाही. लांब काठीनेही चंपाच्या फुलापर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. पण दररोजच्या सकाळच्या वेळी चंपाचे फूल जमिनीवर विखरली मिळतात, जी खूपच सुगंधित असतात. महाराज, आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर्व ग्रामीण फुलं तोडण्याची खूप प्रयत्न केला, पण आजपर्यंत एकही फूल कोणाला हाताला आलेले नाहीये. इथपर्यंत की कित्येक प्रवाशांनी, आसपासच्या अनेक गावाच्या ग्रामीण लोकांनी ते फूल खूप प्रयत्न केले, कोणी एक फूल तोडू शकले नाही. सर्व असफल झाले. महाराज, आता सर्वांनी चंपाच्या झाडाला आकाशात चंपाच्या नावाने बोलायला सुरुवात केली आहे. राजाने ग्रामप्रधानचे सर्व बोलणे ऐकून थक्क झाले. मंत्रींना आदेश दिला, मंत्रीजी, आपण स्वतः जाऊन पहा त्या प्रकारचे झाड कोणते आहे आणि याबद्दल आम्हाला संपूर्ण माहिती द्या. मंत्रीजी म्हणाले, जी महाराज. स्वतः जाऊन पाहतो तेव्हा मंत्रीजी लगेच ग्रामप्रधानासोबत दरबाराबाहेर निघाले. राजा आणि सर्व दरबारी आश्चर्यचकित होते की हे सर्व ऐकून त्यांना पाहून कळत नकळत शेवटी सत्य काय आहे हे मंत्री तिथून गेल्यावर राजा हाही विचार करून आपल्या राज्याच्या कामात व्यस्त झाले की मंत्रीजी गेले आहेत, ते सर्व काही माहिती घेऊन येतील. राजमहालातून बाहेर निघाल्यावर मंत्रीजी ग्रामप्रधानजीसह त्यांच्या झाडाजवळ पोहोचले. सर्व ग्रामीण तिथे जमा झाले. सकाळची वेळ होती. मंत्रीजी, ग्रामप्रधान, गावातले लोक आकाश चंपाच्या झाडाजवळ येऊन पोहोचले. तिथे पोहोचताच चंपाच्या फुलांचा सुगंध नाकात प्रवेश केला आणि चंपाच्या सुगंधाने समाहित झाले. चंपा झाडाजवळ मोहून मंत्रीजींनी पाहिले की ग्रामप्रधानाने सांगितल्याप्रमाणे एकच चंपाचं झाड होतं आणि अनेक बांबूचे झाडे होते. चंपाचा पौधा अगदी मध्यभागी होता आणि बांबूचे पौधे त्यांची सुरक्षा करण्यासाठी आजूबाजूने होते. चंपाच्या डाळ्या सामान्य उंचीवर होत्या. ते मंत्री आरामात आपल्या हाताने पकडून स्पर्श करू पाहत होते आणि फुलंही तोडू शकत नव्हते. चंपाचे फूल मंत्रीजीच्या हातात पोहोचण्याच्या मर्यादित होत्या. झाडाच्या चारही बाजूनी जमिनी फुलं विखरलेली होती. मंत्री चंपाच्या फुलाचा सुगंध देत चंपाच्या झाडाकडे पुढे गेले आणि फुलं तोडण्यासाठी हात पुढे वाढवला. तेव्हाच तिथे उपस्थित सर्व चंपाच्या झाडातून एक मानव आवाज ऐकू आला, ज्यामुळे मंत्रीजीचा हात थांबला. ते आश्चर्यचकित झाले, कारण त्यांना दिसले होते की आवाज चंपाच्या झाडातून आला होता. चंपाच्या झाडातून आवाज आला, हे बांबू भैया, हो बहना चंपा. हा आवाज बांबूमध्ये आला. त्यानंतर चंपाच्या झाडातून आवाज आला, आमचे मंत्रीजी फुलं तोडण्यासाठी आले आहेत. काय मी उंचावू की अशीच राहू?
आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर्व बांबूचे झाडे एकत्रितपणे बोलत होते, ज्यामुळे असं वाटत होतं की 5-6 लोक एकाच वेळी बोलत आहेत. त्या आवाजाने ऐकून मंत्रीजी आश्चर्यकारक झाले. असं वाटत होतं की त्यांच्या हातासोबत त्यांचा मस्तिष्कही बाधित झाला आहे. जेव्हा ते आवाजाने ऐकत होते तेव्हा ते म्हणत होते की नाही बहिणा चंपा, उचावू नको. हे त्यांचं मंत्रीजी आहेत, ज्यांच्यावर आमच्या आईची जबाबदारी होती, पण त्यांनी त्यांच्या जबाबदारीला पूर्णपणे पार केले नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर झुकता येणार नाही. एकही फूल त्यांना स्पर्श करू द्यायचं नाही. त्यामुळे बहन चंपा आकाशात उंचावली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे चंपाच्या सर्व डाळ्या इतक्या उंच झाल्या की मंत्रीजी त्यांना फूल कोणत्याही प्रकारचे स्पर्श करू शकत नव्हते. मंत्रीजीने चंपाचे फूल तोडण्याचा खूप प्रयत्न केला, पण खूप प्रयत्नानंतरही ते एकही फूल तोडू शकले नाहीत. बांबूच्या झाडातून आत जाता आवाज ऐकू येत होता. मंत्रीजीला म्हणत होत्या, जा मंत्रीजी, आपल्या राजकार्याचे संचालन करा. तुम्ही कोणाची जबाबदारी घेण्यास योग्य नाही. मंत्रीजी, तुम्ही तुमची जबाबदारी पूर्णपणे निभवत नाही. तुम्ही एकदाही हे पाहण्याचा प्रयत्न केला नाही की आमच्या आई राणी राजलक्ष्मी गर्भावस्थेत अंतिम काळात कशा होत्या आणि त्यांचा प्रसव कसा होईल. अशा कठीण वेळी त्यांना काय समस्या येऊ शकते. म्हणून आता तुम्ही इथून जा, कारण आमच्या दृष्टीनुसार तुम्ही अपराध केला आहे. त्यांच्या या बोलण्यावर मंत्रीजी आश्चर्यकारक झाले. एका बाजूला त्यांना आश्चर्यकारक वाटत होते की हे झाड माणसाच्या आवाजात बोलते कसे, तर दुसऱ्या बाजूला ते याचाही विचार करू लागले की राणी राजलक्ष्मीला दिवसभरात फक्त एकदाच पाहिले होते. ही गोष्ट खरी होती, पण त्यांना हे समजत नव्हते की झाडांना हे कसे काय माहीत आहे. ते ग्लानीने भरले आहे, कारण त्यांना गर्भावस्थेच्या अंतिम काळात राणीची देखभाल व प्रसव काळामध्ये त्यांच्या देखरेखीसाठी करायला हवे होते. आता हे त्यांना जाणवले की त्यांच्या जबाबदारीचे योग्य पालन केले नाही. आता ते विचार करण्यास भाग पडले की राणी राजलक्ष्मीच्या बाबतीत काहीतरी मोठा षडयंत्र झाला आहे का, काहीतरी असे आहे त्यांना जे माहीत नाही. शेवटी असे काय आहे, त्यांनी त्या झाडांशी विचारले. तुम्हीच आम्हाला सांगा की आमची काय चूक झाली आहे आणि आमच्याद्वारा झालेल्या त्या चुका